मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. 12वी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका, कारण BSc नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झालीये. तुम्ही नर्सिंग CET दिली आहे ना? मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या. मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध. त्यामुळे त्वरा करा, विट्यातील आदर्श BSc नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा. प्रवेश 31 ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित. पत्ता कुंडल रोड, भवानीनगर, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. ईश्वरपुरात शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. अदानींसह महावितरण कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर जोरदार शंखध्वनी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी झोपेचे सोंग घेणाऱ्या तहसीलदारांचा धिक्कार असो यासह घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेलाय. माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. फसवणूक करणाऱ्या महावितरण कंपनीच्या नावानं, MSCBच्या नावानं अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. चलेगा अदानी गँग चलेगा. महसूल प्रशासनाचा धिक्कार असो. महसूल प्रशासनाचा धिक्कार असो. महसूल प्रशासनाच्या नावानं सुस्थितीत मीटर असताना बदलण्याचं कारण काय आणि हे मीटर बसवल्यावर सर्वसामान्य माणसाला याचा काय फायदा होणार आहे याची कुठलीही माहिती त्यांना नाही. असं असताना हे मीटर आमच्या माथ्यावर का मारताय हा आमचा सवाल तहसीलदार साहेब तुम्हाला आहे. तुम्ही दंडाधिकारी आहात. तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या एरियामध्ये तर घरात घुसून कुणीही मीटर पळवत असेल, दुसरा मीटर बसवत असेल तर ते तुमचं काम आहे रोखणं. आणि म्हणून तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो असताना तुम्ही आमच्या निवेदनाचा विचार केलाय का नाही आम्हाला माहित नाही. रुंडाईला आज आम्हाला शंखध्वनी आंदोलन करावं लागतंय. तहसीलदार साहेब, तुमच्या कान निश्चित तिकडे असतील. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो की जन आंदोलन उभारल्याशिवाय शिवसैनिक आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, बसवलेले मीटर हे काढत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अखंड चालू राहणार आहे. का हो, काय शासनाचा यामध्ये फायदा आहे? इंद्राणा यांना हे जे टेंडर दिलेलं आहे या अदानी गँगनं 2,50,00,000 मीटर खरेदी केलेले आहेत. 2,50,00,000 मीटर खरेदी करण्यासाठी 27,000 कोटी रुपये 27,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. केंद्र शासन सांगतं आम्ही तुम्हाला 900 रुपये मीटर पाठीमागे अनुदान देणार आहे. 900 रुपये तुम्ही एका मीटर पाठीमागे अनुदान देणार म्हणजे 11,100 रुपयेचा दंड आम्हाला सोसावा लागणार आहे. अदानीनं पदरचा पैसा खर्च केलेला नाही. 27,000 कोटी बँकेचा लोन घेतलेला आहे म्हणजे 11,100 रुपयाचा व्याजासह आमच्याकडून वसुली होणार आहे. आणि आमच्याकडनं ही वसुली छुप्या पद्धतीने होणार आहे. संध्याकाळी 8ला काही घरातली मीटर बसवली चोरून नेऊन, म्हणजे वायरा काढते ती, मीटर काढते ती, नवीन मीटर बसवते ती. म्हणजे आमची सही नाही, फॉर्म नाही, काय नाही. म्हणजे यात गोडबंगाल आहे. अदानीच्या घशात MSCBचं ना अदानीचं मुख्यमंत्र्याचं साठलोट आहे, करोडोचा यात घोटाळा आहे. म्हणून आम्ही शकील भैया सांगतील तसं येणाऱ्या 8 दिवसात यांनी मागण्या जर मान्य नाही केल्या, MSCB अदानीची आणि शिवसेनेची कार्य सगळ्या संघटनेची मिटिंग नाही लावली तर आम्ही घरातल्या आमच्या बाच्या घरातला आम्ही तर मीटर काढून आणणार. सर्व ग्राहकाला आणि लोकांना माझी विनंती आहे, शकील भैयाची तारीख सांगतील ती 8 दिवसामध्ये घरातली मीटर आपण काढायची आणि तहसीलदार ऑफिसच्या बाहेर आणून जाळायची आणि MSCBला कुलूप घालायचं, तहसील ऑफिसला बी गेटला कुलूप घालायचं आणि आमच्या बाचं मीटर आम्हाला जुनं परत द्या. अदानीचं आम्हाला मीटर नको. म्हणून या ठिकाणी पुढचं नियोजन आंदोलनात करायचं आहे. यापूर्वी आम्ही कायद्यानं कागदोपत्री MSCBला निवेदन दिलंय. MSCBला सांगितलंय तुमच्या MSCBचं दाम आमच्या बाच्या दारात, आमच्या बाच्या रानात
आमच्या उराव बसवली ती आणि याच धर्तीवर एअरटेल किंवा BSNLचा टावरला 5,000 रुपये भाडं आहे आणि MSCB नव्हे आमच्या बाच्या लाईटच्या डांबाचं भाडं कमीत कमी 500 रुपये तरी आम्हाला दिलं पाहिजे आणि अदानीचं स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे ते काढून गेलं पाहिजे. 8 दिवसात मीटर नाही काढलं तर आम्ही मीटर काढणार आणि MSCBच्या दारात जाळणार. तो गंभीर इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं देत आहे आणि शिवसेनेला पूर्णपणे 24 तास बोलवतावा बळीराजा संघटनेचा पाठिंबा एवढंच आपल्या मत सांगत. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.